दरम्यान शिवसेनेच्या सत्ता संघर्षाचा निकाल हा उद्धव ठाकरेंना धक्का देणारा ठरलाय, तर एकनाथ शिंदे यांना दिलासा देणारा ठरला आणि त्यामुळे राष्ट्रवादीच्या पक्षाबाबतही शरद पवारांनाच धक्का बसणार का अशी चर्चा आत्ता रंगलेली आणि त्याच सोबत राष्ट्रवादी पक्ष आणि घड्याळ हे निवडणूक चिन्ह अजित पवारांना मिळणार का असे प्रश्न आता विचारले जातात। याबाबत शरद पवार गट आणि अजित पवार गटानं निकाल आमच्याच बाजूने लागेल असे दावे केलेले आहेत। आणि याच संदर्भामध्ये छगन भुजबळ आणि बावनकुळे यांनी नेमकी काय प्रतिक्रिया दिलेली आहे पाहूया। कोणीच अपात्र झालं नाही ना, मग आता काय ना, इकडचे कोण अपात्र झाले ना तिकडचे अपात्र झाले, विन विन पोझिशन आहे। आणि स्वतः जे आहेत नार्वेकर हे स्वतः सुशिक्षित आणि वकील आहेत, त्यांचा अभ्यास निश्चितपणे, आणि त्यांना अनेक दुसऱ्या काही अनेक वकिलांनी सुद्धा सहकार्य मदत निश्चितपणे केली असणार। पॅरामीटर काय असतं कुठल्याही पक्षाचं? जेव्हा तुम्ही कुठल्याही पक्ष रजिस्टर करता तेव्हा ज्यांच्याकडे जास्त लोकप्रतिनिधी मतं घेऊन येतात, लोकप्रतिनिधी ज्या व्यक्तीकडे जास्त असतात किंवा ज्या माणसाकडे जास्त असतात त्यांना पक्ष रजिस्टर करता येतो, आणि ज्याला मतदान जास्त मिळालं असेल त्याचं काउंट होईल। आणि मला वाटतं नियम सर्वांसाठी सारखा आहे, या देशामध्ये सर्वांच पक्षाकरता नियम आहे, एका पक्षाकरता नियम नाही, त्यामुळे नियम आणि कारवाई होईल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।